स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आत्ता आलेले आहे बीडमध्ये सुभाष रोड इथे. कारण आता सगळ्यालाच माहिती आहे की आहे महालक्ष्मीचा सण, गणपतीचा सण. आणि या सणामध्ये सगळेजण आपल्या मुलींना असं गिफ्ट देतात, म्हणजे लक्ष्म्या असतात त्या द्याव्या लागतात. आणि नवीन लक्ष्म्या, नवीन पद्धतीच्या लक्ष्म्या आता खूप ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला. पण त्याच्यात ना इथे बीडमध्ये जे सुभाष रोड आहे तिथे साई आर्ट म्हणून शॉप झालेला आहे. आणि तिथे इतक्या सुंदर अशा मस्त महालक्ष्म्या पाहायला भेटत आहेत. आता तुम्ही पाहता तिकडे की खूप सुंदर अशा लक्ष्म्या आहेत, मुखवटे चांगले आहेत, त्यांची क्वालिटी चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी चांगली आहे. आणि क्वालिटीमध्ये ना तुम्हाला पाहताल की काही मला इतकी माहिती नाही आहे याच्यामधली की याच्यामध्ये क्वालिटी कशी असते किंवा काय कशी असते म्हणून. तर मी आत्ता विचारते की क्वालिटी कशी आहेत, कारण की माझ्या जास्त आमच्याकडे नाही आहेत, त्याच्यामुळे मला माहिती नाही आहे की याच्यामधले मुखवट्यांचे वेगवेगळे प्रकार कसे असतात किंवा याच्यामध्ये चेंजेस कसे असतात. तर ते मला जाणून घ्यायचे होते म्हणून मी आले साई आर्टमध्ये. आणि इथे खरंच अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत. इकडे मखर पण बनवलेलं आहे बघा, पूर्ण मखर आहे. आणि मखर तर आहेच आहे. आणि महालक्ष्म्या तयार होत आहेत, तिथे तयार होत आहेत. त्यांना सुंदर अशा साड्या पण नेसवलेल्या आहेत, कारण विथ साड्या नेसून वगैरे अशा मूर्ती पण इथे आहेत. आणि त्या खूप सुंदर दिसत आहेत. आता अजून त्यांचं इथे वर्क चालू आहे. आत्ता काम इथे गणपतीचं पण काम चालू आहे, गणपती डेकोरेशनचं पण काम चालू आहे. तुम्हाला गणपती बुकिंग जर करायचे असेल तर इथे गणपती पण सुंदर आलेले आहेत, खूप सुंदर गणपती आहेत. आणि आत्तापासूनच खूप जण तयारी करत आहेत महालक्ष्म्याची आणि सजावट करण्याची. तर इथे आहे ना छोटे असे सजावट करण्याचे सुद्धा खूप सामान आहे. मी तुम्हाला आत्ता दाखवलेत की त्याच्यामध्ये सजावट करण्यासाठी त्यांनी एक असे पूर्ण ग्रुप पण बनवलेत की तुम्हाला घरी काही करायची गरज नाही आहे, फक्त न्यायचं आहे आणि आपल्या लक्ष्म्यांना सजवायचं आहे. तर आता मी ह्यांच्याकडनं माहिती घेते की लक्ष्म्यांमध्ये खरंच असे वेगवेगळे काय प्रकार आहेत. काय नमस्कार. तर मी आत्ता पाहिल्यात तुमच्याकडे अशा लक्ष्मी ज्या आहेत मखर सहित आहेत का या पूर्ण? हो, मकर सहित आहे. यावेळेस नवीन प्रकारचे आम्ही मकर आणलेत. पडदे LED लाईट मधले आले आहेत. अच्छा, अरे वा. हे बीड मध्ये कुठेच उपलब्ध नसून फक्त आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे विथ लाईट सहित आहेत. तुम्हाला एक्स्ट्राची लाईट लावायची गरज नाही वगैरे का असं काहीच नाही. म्हणजे हा पूर्ण मखर तयार आहे, तुम्ही फक्त नेऊन? पूर्ण तयार आहे. ह्याची साईज आहे, साईज नुसार आम्ही बनवून देतो. अच्छा, पूर्ण साईज नुसार बनवलेला मखर आहे. हो. आणि हे नंतर मग असं फोल्डिंग वगैरे करता येतो? फोल्डिंग वगैरे करून ठेवता येतं. LED ला काहीच प्रॉब्लेम येत नाही. 5-6 वर्ष LED ला काहीच होत नसतं. अच्छा. आणि ज्या ह्या आता तुम्ही लक्ष्म्या बनवल्यात त्या कोणत्या क्वालिटीच्या आहेत? हे अमरावती पॅटर्न आहे. अमरावतीच्या म्हाळसा देवीचं हे नवीन कलेक्शन आलेलं आहे यावेळेस, मळवट भरलेलं. हे कलेक्शन पहिलीच वेळेस आलेलं आहे. याच्यामध्ये आधी अमरावतीमध्ये साधी मूर्त्या होत्या जे की चंद्रकोर आणि टिकलीच्या स्वरूपात होत्या, पण यावेळेस मळवट भरलेल्या नवीन आलेल्या आहेत. हो, खूप सुंदर आहे. आणि ह्या विथ साडी वगैरे हे सगळं आहे. हे सगळं आम्ही तुम्ही कसं सजवावं किंवा कसं तुम्हाला सजवता येईल, 2 प्रकारच्या साड्या आम्ही नेसवलेल्या आहेत. ह्या ज्या फायबरच्या बॉडी आहेत त्याला 2 प्रकारच्या साड्या तुम्हाला नेसवता येतात. जी आपली रेग्युलर प्रकारची आहे ती साडी तुम्हाला नेसवता येते. काष्टा प्रकारची पण साडी तुम्हाला नेसवता येते याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे आणि त्यांचे हात वगैरे जे असतात, बांगड्या वगैरे घालतात? हो, याला बांगड्या वगैरे पण घालता येतात, काचाच्या बांगड्या वगैरे सगळं घालता येतात. सगळं व्यवस्थित घालता येतं? सगळं घालता येतं व्यवस्थित. येस. हो. तर आता ह्याच्यामध्ये कोण इकडे पण तुमच्याकडे भरपूर मूर्त्या आहेत? भरपूर मुकुटे आहेत. जसं की पूर्वी येल्लो कलरच्या मूर्त्या चालायच्या, येल्लो कलरच्या लक्ष्म्या असायच्या. आता त्या काळानुसार हळूहळू परंपरा बदलत चाललेली आहे. तरी पण आम्ही एक जोड आणलेला आहे येल्लो कलरचा, जो की काही लोक पारंपरिक पद्धतीने कलर मागतात पण नवीन चेहऱ्यामध्ये पाहिजे, तर तशामध्ये सुद्धा आहे. अमरावती पॅटर्नमध्ये सुद्धा भरपूर आहे. चंद्रकोर आहे, टिकलीवाली आहे. तसंच बाकी लक्ष्म्या आहेत. जसं ग्रामीण भागात साज असलेल्या लक्ष्म्या मागतात, तसे साज पूर्ण घातलेल्या लक्ष्म्या सुद्धा आहेत आपल्याकडे. हो. आणि तुम्ही आता गणपतीची पण तयारी करताय, तर गणपती हे तुम्ही बनवतायत का? हो, गणपती हे बाहेर गावून आलेले गणपती असतात, पण तुम्हाला जर कस्टमाइज करून गणपती पाहिजे असेल, त्याला स्टोन वर्क, त्याला रिअल धोतर पाहिजे, फेटा वगैरे पाहिजे, तर आम्ही ते सगळं करून देतो. तुम्ही बघू शकता आता हे स्टोन वर्क गणपतीचं काम चालू आहे. आता इथे वर्क चालू आहे, गणपती सजवायचं काम चालू आहे. हो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही तो गणपती सजवलाय. सुंदर सामान आहे सगळं आणि गणपती तयार होत आहे ते मी पाहिलं आता. खूप सुंदर गणपती तुम्ही तयार करतायत.
तर आता हे बुकिंग करतात का लोक, काय करतात, गणपती बुक हो, गणपती बुक करतात, त्यांच्या आवडीनुसार ते गणपती बुक करतात. मग त्याला जर वर्क करून पाहिजे असेल तर फेटा वगैरे नवीन घालायचा असेल किंवा अजून त्यांना गणपती अजून उठावदार दिसायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक्स्ट्रा फेटा वगैरे सजवून देतो. सजवून देतात. Yes. आणि हे इकडे जे सामान ठेवलेलं आहे डेकोरेशनचं, हे लक्ष्मीच्या पुढे जे देखावे आपण करत असतो किंवा सजावटीचं जे सामान ठेवत असतो त्याच्यामध्ये वासुदेव आहे, गोंधळी आहे, पोतराज आहे, धनगरी आहे, भजनी मंडळी आहे, तबला वादन करणारे आहेत, दिंडीवाले आहेत, तसंच वडाचं झाड आहे, आदिवासी आहेत, बाजीप्रभू आहेत, स्वामी समर्थ आहेत. वटपौर्णिमेचं पण यावर्षी नवीन आलेलं एक आहे जे की वटपौर्णिमेचा हा पूर्ण साज आहे जो गोल फिरतो. हा पूर्ण लाईटनुसार आहे, तो पूर्ण गोल फिरतो. हे लाईट जर लावलं तर पूर्ण त्याला फिरेल पूर्ण ना? गोल फिरतो. आपण हा. दाखवूयात ते पण. त्याच्यानंतर भाजीपालावाले आहेत, फळ विक्रेते आहेत. हा, हे पण खूप सुंदर सुंदर आले. हा, त्याच्यानंतर यावेळेस फायबर मध्ये गणपती आलेले आहेत. फायबर मध्ये कसे गणपती? फायबर मध्ये हे बैल आहेत, बैल सॉरी आहेत. बैल फायबर मध्ये आहेत, ती पडले तरी फुटत नाही वगैरे नाही. अच्छा. तसेच खूप पीयूपी सुंदर. मध्ये पण हत्ती? हत्ती आहे, पीयूपी मध्ये, ते फायबर मध्ये नाहीये. अच्छा. आणि हे 12 बलुतेदार आहे जे की 12 कामगार करणारे वेगवेगळे असे आहेत. ओके. हा सगळा देखावा आपण लक्ष्मी समोर दाखवू शकतो. येस. ओके. खूप छान माहिती दिली तुम्ही. ह्यांनी ना खूप छान छान माहिती दिली आणि Thank you. रिजनेबल रेट मध्ये सगळं इथे अवेलेबल होणार रिजनेबल आहे. रेट मध्ये आपण देतोय. तर ज्यांना पण आहे ना लक्ष्म्या घ्यायच्यात, महालक्ष्म्या घ्यायच्यात आणि सुंदर सुंदर मुखवटे आहेत, गणपती आहेत, तर त्यांनी इथे सुभाष रोडला साई आर्ट म्हणून आहे, तर त्यांना नक्कीच भेट द्या. तुमचा नंबर सांगा. 9637 999 629. कॉल करून तुम्ही आलात तरी चालेल. चालेल. आणि तुम्हाला काही ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तरी पण तुम्ही करा. येस बिलकुल. तुम्हाला सगळ्या वस्तू जर पाहिजे असेल तुम्ही व्हॉट्सअप नंबर वगैरे कॉन्टॅक्टमध्ये टाका, तर तुम्हाला इथलच्या सगळ्या वस्तू व्हॉट्सअपला तुम्हाला